हॅलो. तर या व्हिडिओमध्ये आपण H+ आणि OH- आयनांच्या संहतीतील बदलामुळे द्रावणाच्या pH मध्ये म्हणजे सामूमध्ये कसा बदल होतो यावर काही प्रश्न सोडवूया. चला, तर हा आपला पहिला प्रश्न आहे. जेव्हा आम्लवर्षा नदीच्या पाण्यात मिसळते तेव्हा H+ आयनांची संहती वाढते. मग त्या नदीच्या पाण्याचा सामूचं काय होतं? तो वाढतो की कमी होतो? चला, आता सोडवून बघूया. इथे आपल्याला दिलंय की H+ आयनांची संहती वाढते. मग अशा वेळेस नदीच्या पाण्याच्या pHचं काय होईल हे आपल्याला शोधायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखाद्या द्रावणात H+ आयन जास्त असतात तेव्हा ते आम्लधर्मी असतं आणि या H+ आयनांची संहती जर अजून वाढत असेल तर त्याची आम्लधर्मता सुद्धा वाढत जाईल. आता या द्रावणाचा आम्लधर्मी स्वभाव याच्यातल्या H+ आयनांच्या संहतीवर अवलंबून असतो. यांची संहती वाढत गेली तर आम्लधर्मता सुद्धा वाढत जाते, बरोबर? हे तसंच आहे जसं पाण्यामध्ये जर आपण साखर विरघळवली तर ते गोड लागतं, अजून साखर विरघळली तर अजून गोड लागतं. तसंच H+ आयनांची संहती वाढत गेली तर त्याची आम्लधर्मता सुद्धा वाढत जाते. मग आता पाहूया की हे असं होत असेल, आम्लधर्मता जर वाढत असेल तर सामू कसा बदलतो. पहा, आपण असं करूया, एक pH स्केल म्हणजे ही सामूची स्केल बघू. तर ही आहे सामू मापन श्रेणी. आता या ठिकाणी व्हिडिओ थांबवा, या मापन श्रेणीचा विचार करा, अभ्यास करा आणि तुम्हाला हे सोडवता येतंय का बघा. चला, आता तुम्ही विचार केला असेलच, आपण एकत्र सोडवूया. इथे आपण पाहू शकतो की जिथे 7 हा pH आहे, जिथे सामू 7 आहे तिथे ते द्रावण उदासीन आहे. 7 पेक्षा जास्त सामू असेल तर आम्लारी आहे आणि 7 पेक्षा कमी सामू असेल तर ते आम्ल आहे. सामू जर 0 असेल म्हणजे इथे याही पलीकडे जर pH असेल तर ते द्रावण सर्वात जास्त आम्लधर्मी आहे आणि 14 पेक्षाही जास्त सामू असेल तर ते द्रावण खूप जास्त आम्लारी धर्मी आहे. मग यावरून आपल्याला हे कळतं की सामू जितका कमी द्रावण तितकं अधिक आम्लधर्मी असतं, बरोबर? आणि आपल्या उदाहरणात द्रावण अधिक आम्लधर्मी होत आहे, त्याची आम्लधर्मता वाढते आहे. याचा अर्थ त्याचा pH म्हणजे सामू, त्याचा सामू कमी झाला पाहिजे. म्हणून मग इथे नदीच्या पाण्याचा सामू कमी होत जातो. तर मग इथे आपण म्हणू शकतो की आम्लवर्षेमुळे नदीच्या पाण्याचा सामू कमी होतो. चला, आणखी एक प्रश्न पाहूया. प्रयोगशाळेत हरी 2 अज्ञात द्रावणांचे मिश्रण करून एक ऊर्जादायक पेय बनवतोय. या अभिक्रियेत त्याला OH- आयनांच्या संहतीत वाढ झालेली दिसते. तर मग त्याच्या पेयाचा सामूचं काय होईल? आता तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला हे स्वतःला सोडवता येत आहे का ते बघा. चला, आता तुम्ही प्रयत्न केला असेल तर आपण बघूया. इथे त्याला लक्षात येत आहे की OH- आयनांची संहती वाढते आहे, ठीक आहे? आणि आपल्याला शोधायचं आहे की त्या पेयाचा सामू वाढतोय की कमी होतोय की तितकाच राहतोय. आता आपल्याला माहिती आहे की जर OH- आयन जास्त असतील तर द्रावण आम्लारी धर्मी असतं आणि जर OH- आयनांची संहती अजून वाढत गेली तर आम्लारी धर्मता सुद्धा वाढत जाईल. याचाच अर्थ हे द्रावण अजून अजून आम्लारी धर्मी होईल. तर मग इथे OH- आयनांच्या संहती वाढत आहे म्हणून आम्लारी धर्मता सुद्धा वाढत आहे. मग आता आपण पुन्हा एकदा सामू मापन श्रेणी बघूया. इथे सामू 7 असेल तर ते द्रावण उदासीन आहे. सामू 1 असेल तर आम्लधर्मी आहे, खूप जास्त आम्लधर्मी आहे. आणि सामू 14 असेल तर खूप जास्त आम्लारी धर्मी आहे. मग या मापन श्रेणीवरून आपण हे सांगू शकतो की आम्लारी धर्मता जर वाढत गेली तर सामू हा सुद्धा वाढत जातो. इथे आपल्या द्रावणाची आम्लारी धर्मता वाढते आहे, म्हणजेच मग आपल्या द्रावणाचा सामू सुद्धा वाढतोय. म्हणून मग आपण आता असं म्हणू शकतो की हरीने जे द्रावण बनवलंय, जे पेय बनवलंय त्याचा सामू वाढतोय. आता एक शेवटचा प्रश्न बघूया. पहा, सीता तिच्या अंगणातून मातीचा नमुना गोळा करते. त्यात कुठलं एक द्रावण मिसळल्यावर तिला आढळतं की मातीचा सामू जो आधी 8 होता आता वाढून 10 झालाय. या मातीच्या नमुन्यात OH- आयनांची संहतीचं काय होईल बघूया. पहा, आपल्याला काय काय माहिती दिली आहे ती आधी लिहून घेऊया. आपल्याला सांगितलं आहे
की सामू हा आधी 8 होता आणि तो वाढून 10 होतोय. आणि मग आपल्याला विचारलं काय आहे? आपल्याला विचारलं आहे की OH मायनस आयनांची संहती वाढेल, कमी होईल की तितकीच राहील? OH मायनस आयनांच्या संहतीचं काय होईल? या ठिकाणी आता तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतःला सोडवता येतोय का बघा. आता तुम्ही प्रयत्न केला असेल तर आपण एकत्र सोडवून बघूया. पहा, आता आपण ही pH स्केल म्हणजे सामू मापन श्रेणी परत एकदा बघूया. आता इथे आपल्याला दिलंय की आपला सुरुवातीचा सामू 8 होता. म्हणजे 7 सामू असलेलं द्रावण जर उदासीन असेल तर आपलं द्रावण हे आधीच आम्लारी धर्मी होतं, बरोबर. पण मग काय होतंय? हा सामू 8 वरून वाढून 10 पर्यंत जातोय. मग याचा अर्थ काय की आम्लारी धर्मता सुद्धा वाढते आहे. 14 म्हणजे सगळ्यात जास्त आम्लारी धर्मी. म्हणजेच काय, सामू वाढल्याने द्रावण अधिक आम्लारी धर्मी होतंय. म्हणून आपल्या मातीचं द्रावण हे अधिक आम्लारी धर्मी होतंय. त्याचा pH वाढतोय. आता यावरून आपण OH मायनस आयनांच्या संहतीबद्दल काय म्हणू शकतो? तर पहा, आपल्याला माहित आहे की आम्लारी धर्मी द्रावणांमध्ये OH मायनस आयन जास्त असतात. पण जर द्रावण अधिक आम्लारी धर्मी होत असेल तर याचा अर्थ द्रावणामध्ये OH मायनस आयनांची संहती सुद्धा वाढते आहे, त्यांचं प्रमाण वाढत आहे. म्हणून मग आपण इथे म्हणू शकतो की OH मायनस आयनांची संहती वाढते, कारण आपलं द्रावण अधिक आम्लारी धर्मी बनतंय. आणि ते आपल्याला कसं कळलं? कारण त्याचा सामू 8 वरून वाढतोय आणि 10 होतोय. तर pH वाढल्यामुळे, तर सामू वाढल्यामुळे द्रावण अधिक आम्लारी धर्मी होतं आणि OH मायनस आयनांची संहतीसुद्धा वाढत जाते. चला तर मग या व्हिडिओसाठी 3 उदाहरणं पुरेत. पुन्हा भेटूया. धन्यवाद.